आपला एक लेसन संपलेला आहे बरोबर. यस मॅम. धारा, विद्युत, करंट, Good evening, इलेक्ट्रिसिटी teacher. संपलेला आहे. ओके, येस, गुड इव्हनिंग. तर आपण आता एक नेक्स्ट लेसन चालू करणार आहोत. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा लेसन आहे. म्हणजे तुम्ही आपण रोज त्या गोष्टी यूज करतो, त्याचा फक्त आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. तर पुढचा लेसन काय आपला, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. की माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, ICT. तुम्ही ऐकलं असेल ICT हा वर्ड. तुम्हाला सब्जेक्ट आहे ICT म्हणून कम्प्युटरचा. कॉम्प्युटरचा असतो टीचर. ओके, हा, म्हणजे तुम्ही जेव्हा 11वी 12वीला जाल तेव्हा तुम्हाला हा विषय असतो ICT. 9वी 10वी तुम्हाला ICT वेगळा विषय आहे का 10वीला? नाही टीचर, 11वी 12वीला असतो. कम्प्युटर सब्जेक्ट आहे फक्त. नाही टीचर, तो पण नाही. कम्प्युटर सब्जेक्ट नाहीये वेगळा. नाहीये No, टीचर. ठीक आहे, आपण मग चालू करूया. ठीक आहे मॅम, फक्त आहे ना सायन्स मध्ये चॅप्टर्स असतात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची, त्यामध्ये सायन्स मध्ये चॅप्टर आहे. स्क्रीन दिसतीये? नो मॅम. यस मॅम. दिसती मॅम. ओके, यस टीचर. तर आपल्या Yes, ma'am. नवीन लेसनचं नाव काय आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, द न्यू डायरेक्शन ऑफ अ प्रोग्रेस. ओके, आता लेसनचं नावातच काय दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन. म्हणजे आता आपण काय करतोय, कम्युनिकेशन करतोय ना. तुमच्याकडे काय डिव्हाइस आहे, मोबाईल आहे, त्या डिव्हाइस थ्रू काय करतोय आपण, कम्युनिकेशन. कारण तुम्ही वेगळ्या ठिकाणी आहात, मी वेगळ्या ठिकाणी, तरी आपण काय करू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो, एकमेकांना ऐकू शकतो. बरोबर, म्हणजे आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो, सुसंवाद करू शकतो. बरोबर, संवाद करू शकतो एकमेकांशी, कॉन्टॅक्ट करू शकतो. ते कशामुळे झालंय, कशामुळे साध्य झाले, कशामुळे पॉसिबल झाले, तर नवीन टेक्नॉलॉजी. कशामुळे, नवीन टेक्नॉलॉजी. ओके, सो म्हणून या लेसनचं नाव काय दिलंय, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन पण मिळते आणि आपलं कम्युनिकेशन पण होतं या टेक्नॉलॉजीद्वारे. ओके, शॉर्ट मध्ये ह्याला ICT पण बोलतात. ठीक आहे, आता ह्या फर्स्ट आपण ICT मध्ये फर्स्ट आपण काय बघणार आहोत, तर आपण बेसिक कम्प्युटर विषयी नॉलेज बघणार आहोत. ओके, आता कोणते कोणते डिव्हाइस आहेत, म्हणजे आपण त्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, जे तुम्हाला काय करतात, इन्फॉर्मेशन पण देतात, कम्युनिकेशन पण करतात. कम्प्युटर, लॅपटॉप आहे बरोबर, जसं मी इथून लॅपटॉप द्वारे तुमच्याशी बोलते. येस, मोबाईल आहे, रेडिओ. आपण जेव्हा कुठे कुठे आपल्याला रेडिओ ऐकायला भेटतात ना, वेगवेगळे चॅनल असतात रेडिओवर, बरोबर. त्यानंतर टेलिव्हिजन, कॅम्प्युटर, स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉच. येस, स्मार्ट वॉच बरोबर. नंतर टेलिव्हिजन, टीव्ही आपण बघतो. येस, कम्प्युटर झालेलं आहे, टीव्ही पण बघतो. मोबाईलची स्पेलिंग रॉंग आहे, MOBILE, मोबाईल. ओके, अजून काय काय आहे, ज्याद्वारे आपण टॅब आहे, आता नवीन टॅब आहे. स्क्रीन टच वॉच. अजून काय काय असू शकतं, लॅपटॉप. ओके, लॅपटॉप. येस, टॅब. वेगवेगळे मोबाईल आहेत. कम्प्युटर. माऊस नाही, माऊस इज नॉट अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आपण त्याद्वारे कम्युनिकेशन करत नाही. माऊस इज अ पार्ट ऑफ अ कम्प्युटर, इट्स अ कंपोनंट. साऊंड. ओके, आता डिजिटल वॉच पण निघाले आहेत. हा, ओके, येस, वॉकी टॉकी. स्क्रीन टच वॉच. येस, स्मार्ट वॉच. साऊंड. तर
येस. तर कम्प्युटर आपण जेव्हा ऑपरेट करतो, कम्प्युटर तुमच्या शाळांमध्ये कम्प्युटर आहे? तुम्ही Yes, ma'am, वापरता आहे. कम्प्युटर? युज करता कम्प्युटर? No, ma'am. त्याला कोणते कोणते पार्ट असतात कम्प्युटरला जोडलेले? माऊस असतो, बरोबर? कीबोर्ड असतो, कीबोर्ड असतो, त्यानंतर सीपीयू असतो, प्रिंटर मशीन, सीपीयू असतो, विंडो, येस, स्पीकर. हा स्पीकर असतो, बरोबर. त्यानंतर आपल्याला प्रिंट काढायची असेल तर प्रिंटर असतं साईडला, बरोबर. मेन म्हणजे मॉनिटर. येस, मेन म्हणजे मॉनिटर. मॉनिटर शिवाय आपल्याला काय समजणारच नाही आपण काय करतोय ते, बरोबर. यस मॅम. म्हणजे हे काय त्याचे डिव्हाइस आहेत. कम्प्युटर ह्या सगळ्या डिव्हाइस म्हणून कम्प्युटर आपला काय होतं, तयार होतो, बरोबर. यस मॅम. आता ह्याचे दोन युनिट आहेत, एक इनपुट युनिट आहे आणि एक आउटपुट युनिट आहे. इनपुट युनिट म्हणजे काय, ज्या आपण जे डिव्हाइस आहेत ते कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी यूज करतात. आणि आउटपुट युनिट म्हणजे काय, ज्या आपल्याला जे रिझल्ट हवे असतात, बरोबर, जे रिझल्ट हवे असतात ते त्या डिव्हाइसद्वारे आपल्याला भेटतात, त्याला बोलतात आउटपुट युनिट. इनपुट म्हणजे काय, आपण जे देतो, आणि आउटपुट म्हणजे काय, आपल्याला जे भेटतं, बरोबर. मग कीबोर्ड आणि माऊस द्वारे आपण काय करतो, इन्फॉर्मेशन टाईप करतो कम्प्युटरवर, बरोबर. म्हणजे आपण कम्प्युटरला माहिती देतो, आपल्याला काय हवंय ते विचारण्यासाठी आपण कम्प्युटरला काय देतो, काहीतरी इनपुट देतो, काहीतरी असं खाऊ देतो, बरोबर. आणि आपल्याला दिसतं कशावर, कशावर दिसतं, तर स्क्रीनवर दिसतं कम्प्युटरच्या, त्याला बोलतात मॉनिटर. मॉनिटरवर दिसतं. मग मॉनिटर काय आहे, आउटपुट युनिट. परत आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपल्याला प्रिंटर मधून आपल्याला काय भेटतं, आउटपुट भेटतं, बरोबर. आपण त्याला फीड करत असतो, आपण त्याला देत असतो कीबोर्ड आणि माऊसद्वारे, आणि आपल्याला कुठे भेटतं, तर आपल्याला मॉनिटरवर भेटतं. आणि मॉनिटर नंतर आपल्याला प्रिंटर मधून, म्हणजे मॉनिटर आणि प्रिंटर ह्या काय आहेत, आउटपुट युनिट. स्पीकर पण काय आहे, स्पीकर मधून आपल्याला भेटतं, आपण काय स्पीकरला देत नाही, आपण कम्प्युटर थ्रू देतो, बरोबर. मग स्पीकर काय आहे, आउटपुट युनिट. आउटपुट युनिट. आणि जो सीपीयू आहे तो काय आहे, इनपुट युनिट. कारण आपण काय देतो, मेमरी जी असते, ओके. म्हणजे तुमचे इनपुट युनिट काय झाले, कीबोर्ड आणि माऊस. देन आउटपुट युनिट काय झाले, तुमचा स्पीकर आहे, त्यानंतर प्रिंटर आहे, त्यानंतर मॉनिटर, ओके. मॉनिटर नंतर तीन तुमचे काय आहेत, आउटपुट युनिट. आणि दोन काय आहेत, तर तुमचे इनपुट युनिट, ओके. आणि हे जे दोन आहेत, इकडचा हा जो हे दिसतोय सीपीयू, त्याला बोलतात सीपीयू. हा काय शॉर्ट फॉर्म आहे. सीपीयूचा फुल फॉर्म काय आहे, तर लिहून घेऊ शकता तुम्ही, कंट्रोल प्रोसेसर युनिट. म्हणजे आपण जी काही माहिती त्याला प्रोव्हाइड करत असतो त्याला प्रोसेस करायचं काम कोण करतं, हा सीपीयू. हा असा बघितला असेल ना तुम्ही, कम्प्युटरच्या साईडला ठेवलेला असतो, बरोबर. आपण जेव्हा कम्प्युटर स्विच ऑन करतो तेव्हा आपल्याला ह्याचं पण स्विच ऑन करायला लागतं, बरोबर. जर हा ऑन नाही केला तर आपला कम्प्युटर चालू होत नाही. जेव्हा कम्प्युटरचं स्विच आपण ऑन करतो तेव्हा सीपीयूचं स्विच पण आपल्याला काय करायला लागतं, ऑन करायला लागतं, नाही तर मग कुठलीच प्रोसेस होणार नाही. म्हणून त्याला काय बोलतात, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, ओके. सीपीयू, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. क्लिअर. तुम्हाला डिव्हाइसची ओळख झाली, काय असतं कम्प्युटर शेजारी, ओके. यस मॅम. आता थोडेसे आपण कंपोनंट बघू, कम्प्युटर मध्ये काय काय असतं नक्की, ओके. आता कम्प्युटरची असते एक मेमरी, कम्प्युटरची काय असते, एक मेमरी असते. कोणती मेमरी, एक इंटरनल मेमरी असते आणि एक एक्सटर्नल मेमरी असते. इंटरनल मेमरी म्हणजे कम्प्युटरच्या आतमध्ये आपण जे काय करतो, आपल्याला आपण जे काय फाईल्स बनवतो त्या काय होतात, त्याच्यामध्ये सेव्ह करतात. आपण सेव्ह करतो ना, कोणतीही गोष्ट जर केली, आपण एखादा प्रोजेक्ट बनवला, एखादी पीपीटी बनवली, तर आपण काय करतो, ती सेव्ह करतो, बरोबर. आपल्याला परत नंतर हवी असेल तर आपण काय करतो, ती सेव्ह करतो. मग सेव्ह कुठे करतो, तर त्याच्या इंटरनल मेमरीमध्ये, बरोबर. कशामध्ये, इंटरनल मेमरीमध्ये. आणि दुसरी असते एक्सटर्नल मेमरी. आता आपण जे काय बघतो, डीव्हीडी वगैरे आपण पहिले यूज करायचो, बरोबर. सीडी, हार्ड डिस्क असते. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवते.
हा चार्ट दिसतोय तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ह्याच्यात काय दिसते? दोन टाईपचे आहेत, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. बरोबर. आता सध्या तुम्हाला समजण्यात की कुठली आहे तर एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी मी तुम्हाला सांगितले की आतमध्ये जे रॅम असतात, रोम असतात, ते आपण डेटा काय करतो, सेव्ह करतो आपला. आणि एक्सटर्नल मेमरी म्हणजे सीडी, डीव्हीडी असते ना, बरोबर. आपण सीडी मध्ये सीडी पहिले यायची, डीव्हीडी मध्ये डीव्हीडी प्लेअर, बरोबर. जी गोलवाली सीडी असते त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याच्यामध्ये गाणी वगैरे आपल्याला हवे असतील ते काय करतो, एखादी व्हिडिओ असेल तर ती सेव्ह करून ठेवायची. बरोबर. आता आपल्याकडे पेनड्राईव्ह आलाय. पेनड्राईव्ह आपण युज करतो. कोणताही डेटा आपल्याला जर आपल्या कम्प्युटरमध्ये, आपल्या पीसी मध्ये खूप सारा डेटा झाला असेल, खूप जाम झाला असेल, किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण खूप डेटा झाला असेल, फुल झाली असेल मेमरी, आपण काय बोलतो, मेमरी फुल झाले माझ्या मोबाईलची. बरोबर ना. प्रत्येक मोबाईलची मेमरी काय असते, वेगवेगळी असते. आपण बोलतो ना की 1.28 जीबीचा हे आहे, मेमरी आहे, इंटरनल मेमरी. बरोबर. आपण मोबाईल जेव्हा घेतो तेव्हा आपण आधी काय चेक करतो, त्याची इंटरनल मेमरी किती रॅमचा आहे, किती रॉमचा आहे, हे चेक करतो. समजलं? आपण त्याची जीबी आणि कॅमेरा चेक करतो. हा, येस. म्हणजे आपण जे फोटो काढतो, आपण व्हिडिओज बनवतो, त्या सगळ्या काय होतात, मेमरीज तयार होतात. काय होतात, त्या मेमरीज. म्हणजे आपण एक फोटो घेतला, आपल्याकडे फक्त किती आहे, 1.2 जीबीची आपल्या मेमरी आहे. सपोज 1.2 जीबीची आपल्याकडे मेमरी आहे आणि आपण फोटो घेतले. ते फोटो झाले 5 MB. एक फोटो असेल 5 MB, दुसरा असेल 5 MB, टोटल 10 MB. असं करत करत आपण काय केला, तो पूर्ण 1.2 जीबी काय केला, वापरून टाकला. ओके. एखादी फाईल घेतली, वर्ड डॉक्युमेंट घेतला, तर काय केलं आपण, ते पूर्ण वापरून टाकला. म्हणजेच काय केलं आपण, ती पूर्ण मेमरी काय करून टाकली, भरून टाकली. मेमरी म्हणजे काय, अर्थात सेव्ह करणं. कोणतीही गोष्ट काय करतो, आपली मेमरी म्हणजे आपला मेंदू काय करतो, कोणतीही गोष्ट आपल्या मेंदूमध्ये काय होते, सेव्ह होते. तसंच कॉम्प्युटरमध्ये मेमरी काय करते, कोणतीही गोष्ट आपण ठेवतो ती काय होते, सेव्ह होते. बरोबर. मग आता आपण पेन ड्राईव्ह, जर आपली मेमरी, मोबाईलची मेमरी जर जास्त झाली किंवा कॉम्प्युटरची मेमरी जास्त झाली तर हँग व्हायला होतो ना. फोन किंवा कम्प्युटर काय होतो, हँग होतो. मग आपण काय करतो, त्याला एक्सटर्नल डिव्हाइस लावतो, म्हणजेच काय, पेन ड्राईव्ह लावतो, जेणेकरून त्यातली ज्या काही डेटा आहे तो आपण कशात ट्रान्सफर करतो, तर आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये. आता पहिले पेन ड्राईव्ह नव्हता तेव्हा सीडी, डीव्हीडी ह्या गोष्टी युज करतो. आता सीडी, डीव्हीडीचा वापर थोडा कमी झालाय, कारण आपण काय करतोय, प्रोग्रेस करतोय ना. डे बाय डे आपण काय करतोय, प्रोग्रेस करतोय. बरोबर. नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन डिजिटलायझेशन होत आहे. बरोबर. आता AI पण आले नवीन. तुम्हाला AI विषयी माहिती आहे का, काय काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स? Yes, ma'am. Yes, teacher, थोडीशी. येस. म्हणजे आता काय होतंय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये काय होतंय, नवीन नवीन अपडेट येत आहेत, नवीन नवीन प्रोग्रेस होते. बरोबर. हॅलो टीचर. Yes, ma'am. येस. टीचर मी बोलू का? आणि आपल्याला काय करायचंय, त्याच्यासोबत अपडेट राहायला लागेल. काय लागेल, आता तुम्हाला हा लेसन का दिलेला आहे 9th ला, कारण तुम्हाला ह्या गोष्टी समजाव्यात. कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आणि टेक्नॉलॉजी सोबत तुम्ही काय राहायला पाहिजे, अपडेट राहायला पाहिजे. म्हणून हा लेसन तुम्हाला आता दिलेला आहे की ऍटलिस्ट तुम्हाला बेसिक कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरोबर. आपण परत USB मेमरी, USB आपण ऐकतो ना, USB ने कनेक्ट करू, आपण डेटा काय करतो, एका डिव्हाइस मधला डेटा दुसऱ्या डिव्हाइस मध्ये ट्रान्सफर करतो. आपल्याकडे जर पेनड्राईव्ह नसेल तर आपण पीसीला किंवा आपल्या कॉम्प्युटरला काय करतो, USB जॉईन करतो आणि कॉम्प्युटर मधला जो काय डेटा आहे तो आपल्या मोबाईल मध्ये घेतो. बरोबर. Yes, ma'am. येस. ओके. तर ह्याला काय बोलतात, मेमरी. इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. म्हणजे कॉम्प्युटरच्या ऐवजी तुम्ही मोबाईल अझ्युम करा, कारण मोबाईल हा आपला आताचा मोबाईल जो स्मार्टफोन आहे तो कॉम्प्युटर सारखाच काय करतो, ऑलमोस्ट वर्क करतो. सो मोबाईल मधल्या इंटरनल मेमरी किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण जर एखाद्या वर्ड मध्ये काम केलं, पॉवर पॉइंट मध्ये काम केलं, तर आपण ते काय करतो, सेव्ह करतो. ते सेव्ह कशात होतं,
कॉम्प्युटरच्या इंटरनल मेमरीमध्ये. कशामध्ये? कॉम्प्युटरच्या इंटरनल मेमरीमध्ये. मेमरीमध्ये. आणि इंटरनल मेमरीचे काय आहेत? दोन टाईप आहेत. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. आता रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय? क्रिएटेड फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, एनी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. आता सपोज तुम्ही एखादी फाईल बनवली, बरोबर, आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही ज्यांच्यासोबत काम कराल त्यांनी पण ती काय करायला पाहिजे, फाईल, ते पण फाईल काय करू शकतात, ते शेअर करू शकतात. त्यात काय चेंजेस असतील तर ते चेंज करू शकतात. त्याला काय बोलतात? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. म्हणजे तुम्ही जर एखादी फाईल बनवली आणि ती तुम्ही कोणाला तरी शेअर केली तर ती समोरचा व्यक्ती काय करू शकतो? चेंज करू शकतो. काय करू शकतो? चेंज करू शकतो. समजलं? चेंज करू शकतो. Any electronic component can function only as long as it is supplied with electricity. आता इलेक्ट्रिसिटी सप्लाय होईपर्यंत. आता रीड ओनली मेमरी म्हणजे काय? द इन्फॉर्मेशन स्टोर्ड हिअर कॅन ओनली बी रीड. आता तुम्ही जर एखादी इन्फॉर्मेशन बनवली आणि ती कोणाला शेअर केली तर काय होणार? ते फक्त काय करू शकतात? रीड करू शकतात. काय करू शकतात? रीड करू शकतात. समजलं? येस मॅम. आता पहिला कंपोनंट कोणता झाला? मेमरी. मेमरीचे किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स. कोणते टाइप्स? इंटरनल मेमरी, इंटरनल मेमरी एक्सटर्नल. अँड एक्सटर्नल आणि मेमरी. इंटरनल मेमरीचे पण काय आहेत? 2 टाइप्स, रॅम आणि रॉम. हे दोन्ही हे करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. तुम्हाला एक्झाम मध्ये फुल फॉर्म विचारू शकतात रॅमचा आणि रॉमचा. ओके. पहिल्या रॅम मधला आर चा मिनिंग आहे रॅन्डम आणि दुसऱ्या रॉम मधल्या आर चा मिनिंग आहे रीड. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. इथे कन्फ्युज होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी आणि रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके. ह्या 2 गोष्टी अंडरलाईन करून ठेवा किंवा हायलाइट करून ठेवा आणि ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा कंपोनेंट येतो ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? हा एक प्रोग्राम आहे जो आपल्याला काय करतो? आपलं कम्युनिकेशन, कम्प्युटरचं आणि पर्सन मधलं जे कम्युनिकेशन असतं त्यासाठी हा प्रोग्राम काय करतो? आपल्याला मदत करतो. म्हणजे बघा कुठल्या कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे तुम्हाला मी दाखवते. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. दिसतंय? येस मॅम. कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत? विंडोज आपण वापरतो ना आता. विंडोज, येस. नंतर अँड्रॉइड, ऍपल, उबुंटू, IBM, ओरॅकल. ह्या काय काय तुम्हाला माहित नसेल पण आपल्याला अँड्रॉइड माहितीये, ऍपल माहितीये, विंडोज माहितीये. परत आपण गुगल वापरतो. गुगल थ्रू आपल्याला कुठलीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर काय वापरतो आपण? गुगल वापरतो. बरोबर. HP आहे. ह्या काय सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम ज्याच्यामुळे आपण काय करतो? कम्प्युटर आणि आपलं कनेक्शन होतं. काय होतं? कनेक्शन. म्हणून त्याला काय बोलतात? ऑपरेटिंग सिस्टीम. समजलं? येस मॅम. कुठल्या कुठल्या नेमक्याच लक्षात ठेवा. आपल्याला विंडोज माहितीये, विंडोज तुम्ही लक्षात ठेवू शकता. अँड्रॉइड तुम्हाला माहितीये तर अँड्रॉइड तुम्ही हे करू शकता. ऍपल माहितीये. आपण मोबाईल जे वापरतो ते कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमचे असतात? अँड्रॉइड. बरोबर. आपण 2 टाईपचे मोबाईल वापरतो, एक ऍपल ऑपरेटिंग सिस्टीम वाला आणि एक अँड्रॉइड. बरोबर. नॉर्मली आपण अँड्रॉइडच वापरतो. आपल्याकडे जे असतात ते कोणते असतात? अँड्रॉइड असतात. ओके. त्यानंतर लिनक्स, झेन, ह्या सगळ्या छोट्या छोट्या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम. गुगल. ओके. गुगल पण काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. IBM, क्रोम, गुगल क्रोम. येस, गुगल क्रोम. कारण गुगल क्रोम वर आपण इन्फॉर्मेशन शोधतो ना. आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असेल तर काय शोधतो आपण? गुगलवर जाऊन शोधतो. आपल्याकडे गुगल असेल, आपल्याकडे जर ऍपल उबुंटू असेल तर आपण उबुंटू वर जाऊन इन्फॉर्मेशन शोधू शकतो. गुगल क्रोम असेल तर गुगल क्रोम वर जाऊन आपण इन्फॉर्मेशन शोधू शकतो. ओके. ह्या काय झाल्या? ऑपरेटिंग सिस्टीम ज्या काय करतात? कम्प्युटर आणि पर्सन मधलं काय करतात? कम्युनिकेशन करतात. काय करतात?
कम्युनिकेशन करण्याचं काय करतात, काम करतात. काम करतात. हा संवाद. जो प्रोग्राम आहे, दिस इज द प्रोग्राम विच प्रोव्हाइड्स अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द कम्प्युटर अँड पर्सन वर्क ऑन इट. जो पर्सन कम्प्युटरवर काम करतोय त्यांचं कम्युनिकेशन घडवण्याचं काम कोण करतं, तर ऑपरेटिंग सिस्टम. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम. तर तुम्हाला एक छोटस वर्क काय करायचंय, ऑपरेटिंग सिस्टीमची ही डेफिनेशन लिहायची आहे. ओके, आणि त्याचबरोबर आता मी जे दाखवले तसे तुम्हाला भेटतील, तुम्ही सर्च मारलं तर. तशा ऍटलिस्ट 10 तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमची नावं लिहायची आहेत. समजलं? हॅलो येस मॅम. काय करायचंय, ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन लिहायची आहे. ही जी ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन आहे ती लिहायची आहे तुम्हाला, बरोबर? येस मॅम. आणि नंतर काय लिहायचंय, त्याचे जे काय ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत तुम्हाला आता मी जसं दाखवलं तसं तुम्ही सर्च करून ऍटलिस्ट 10 ऑपरेटिंग सिस्टीमची नावं तुम्हाला काय लिहायची आहेत, 10 ऑपरेटिंग सिस्टीमची नावं लिहायची आहेत. ओके, समजला आजचा होमवर्क? मॅम रिपीट करा ना. काय परत सांगा ना मॅम. ऑपरेटिंग सिस्टीमची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे, ही जी मी हायलाइट केली आहे ती. ओके, आणि त्यानंतर ऍटलिस्ट 10 ऑपरेटिंग सिस्टीमची नावं तुम्हाला त्याच्या खाली लिहायची आहेत. समजलं? हो मॅम. ओके. हॅलो इट इज टीचर. ऑल्सो कॉल्ड DOS म्हणजे डिस ऑपरेटिंग सिस्टीम. वी कॅनॉट यूज कम्प्युटर विदाउट इट्स ऑपरेटिंग सिस्टीम. आपण आपली कम्प्युटर जो आहे तो या ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय वापरू शकत नाही, कारण कम्प्युटर वापरायचं तर आपल्याला काहीतरी ऑपरेटिंग सिस्टीम लागणारच. एक तर गुगल लागणार किंवा अँड्रॉइड लागणार, कुठली तरी ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला लागणार, त्याशिवाय आपण कम्प्युटर चालवू शकत नाही. म्हणजे कम्प्युटर ऑपरेट करू शकत नाही. ज्याशिवाय आपण कम्प्युटर ऑपरेट करू शकत नाही ती काय आहे, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम. सिंपल मध्ये हे तुम्हाला लिहायचे नाही अशी डेफिनेशन, मी जस्ट तुम्हाला लक्षात राहण्यासाठी म्हटलंय की आपला कम्प्युटर ज्यामुळे ऑपरेट होतो तो काय, तर ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, मग प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्राम म्हणजे काय, ग्रुप ऑफ कमांड टू बी म्हणजे प्रोग्राम म्हणजे आता आपल्याला सपोज एक PPT बनवायची, बरोबर? मग PPT बनवताना आपण काय करणार, आपण त्याला कमांड देणार. काय कमांड देणार, आपण पहिले काय जाणार, MS PPT, बरोबर? PPT प्रेझेंटेशन वर जाणार, बरोबर? मग त्यानंतर आपण त्याला कमांड काय देणार, गिव्ह मी अ न्यू स्लाइड. न्यू स्लाइड वर आपण टिक करणार, बरोबर? न्यू स्लाइड कशी हवे ते आपण कमांड देणार. मग ते आपण काय करतो, तर प्रोग्राम. काय करतो, प्रोग्राम. म्हणजे आपण ज्या कमांड्स देतो त्याच्या ग्रुपना काय बोलतात, प्रोग्राम. की तुम्हाला काय करायचंय, कुठे क्लिक करायचंय, आपण काय बोलणार, क्लिक द MS ऑफिस, देन क्लिक द न्यू स्लाइड, देन क्लिक द दिस टाइप ऑफ स्लाइड. ओके, ह्या काय झाल्या सगळ्या ग्रुप ऑफ कमांड म्हणजे काय, प्रोग्राम. त्याला काय बोलणार, प्रोग्राम. समजलं? येस मॅम. कमांड म्हणजे काय माहितीये ना, ऑर्डर. आपण काय देतो त्यांना, ऑर्डर देतो की मला ह्या गोष्टी हव्यात, मला ह्या गोष्टी हव्यात, बरोबर? येस, कमांड म्हणजे काय, आपण देतो त्यांना ज्या ऑर्डर देते. पण ह्या लँग्वेज मध्ये तुम्हाला कमांडच लिहायचं आहे, ऑर्डर लिहायचं नाही. तुम्हाला स्पेसिफिक वर्ड काय यूज करायचं आहे, कमांड. ओके, हॅलो टीचर. हो मॅम. येस मॅम एक डाऊट आहे विचार. मॅम ते हायलाइट केलेले डेफिनेशन आहे का? हो हो. हॅलो टीचर, एक डाऊट होता. येस टीचर, मला आहे ना रॅम मध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं की रॅम जी CPU मध्ये असते ती ना, म्हणजे रॅम कळालं, रॅम काय असतं, बट ती CPU मध्ये असते तीच रॅम बोलताय ना? मोठ्याने बोल थोडंसं. टीचर आता आवाज येतोय? हा. मॅम इथे ना मी रॅम मध्ये थोडी कन्फ्युज झाली. रॅम जी म्हणजे तीच ना ती CPU मध्ये जी असते ती. CPU मध्ये काय, CPU मध्ये जी रॅम असते तीच ना, जी की मोस्ट ऑफ द लाईट ग्रीन किंवा डार्क ग्रीन मध्ये असते. ओके ओके ओके, मला समजला नाही प्रश्न नक्की काय.
मॅम आपले ते रॅम राहत नाही का आपले जीबी कसे दाखवतात ते एमबी सारखे कसे लाल अर्ध हा लाल हा अर्ध जीबी. पिवळं. ओके ओके. हा, जीबी ते. आणि एमबी मध्ये बोलताय का तुम्ही? टीचर मॅम आता आवाज तसंच ते रॅमची सांगते मॅम. रॅमचं तसं दिसतं का म्हणे सीपीयू मध्ये तसं लाल अर्ध पिवळं अर्ध निळं. टीचर नाही विचारलं. रेड आणि ग्रीन लाईट. मॅम मला टाईप करून पाठव प्रश्न म्हणजे मला समजेल. मॅम मला पण एक प्रश्न आहे. हा बोला. एमबी आणि जीबी काय होतं मॅडम? एमबी त्यांचा फरक युनिट आहे जो आपण डेटा ट्रान्सफर करतो ना त्याचं युनिट आहे. म्हणजे आपल्याला जर बाजारात गेलो आपण काय बोलतो 1 किलो हे द्या, बरोबर. आता सपोज 1 ग्रॅम आणि 1 किलो मध्ये काय रिलेशन आहे? 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम, बरोबर. तसंच डेटाचं युनिट आहे गिगाबाईट. जीबी म्हणजे गिगाबाईट आणि एमबी म्हणजे मेगाबाईट. ओके, मेगाबाईटच्या वरती येतं गिगाबाईट. आता 1.24 मी तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू आता मला आठवत नाहीये, पण तेवढा आपला डेटा जर झाला एमबीचा तर तो त्यानंतर काय होतो गिगाबाईट मध्ये जातो. ओके. आता सपोज तुम्ही 1 ग्रॅम घेताय, 2 ग्रॅम भाजी घेतली, 1 ग्रॅम काहीतरी वस्तू घेतलीत आणि तुम्ही अशी 1000 ग्रॅम वस्तू घेतली. आता 1000 ग्रॅम वस्तू घेतल्यानंतर तुम्ही असं बोलणार का 1000 ग्रॅम वस्तू घेतली? तुम्ही काय बोलणार? 1 किलो वस्तू घेतली, बरोबर. समजलं? येस मॅम. हॅलो. तसंच तुमचं छोटं युनिट काय आहे? ग्रॅमच्या ऐवजी आपण इथे वापरतो 1 MB. ओके, 1 MB, 2 MB. त्यानंतर मोठं काय होतं 1 GB, 2 GB. मी सांगते एक मिनिट व्हॅल्यू किती आहे. 1 MB किती MB म्हणजे GB? मॅम 1000 MB म्हणजे हा 1000 MB आहे. 1000 MB म्हणजे 1 GB, पण वरती काहीतरी व्हॅल्यू आहे छोटीशी. ऍक्च्युली एक्झॅक्ट व्हॅल्यू काहीतरी 1.24 MB आहे. ओके, पण एवढे सध्या लक्षात ठेवा की 1000 MB आपण युज केली म्हणजे किती होते 1 GB. जसं ग्रॅमचं किलो मध्ये कन्वर्ट होतं तसं एमबीचं कशात कन्वर्ट होतं? जीबी मध्ये. एमबी म्हणजे मेगाबाईट आणि जीबी म्हणजे गिगाबाईट. GIGA गिगाबाईट. ओके, हा डेटा मोजायचा आपला काय आहे? युनिट आहे. डेटा मोजायचं काय आहे? युनिट. डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन. मॅम ते 1000 GB झाल्यावर टीबी होतं ना? 1000 जीबीच्या 1000 GB झाल्यावर एक 1000 टीबी होतं ना? जीबीचं वरचं युनिट टीबी बघावं लागेल. मॅम मी बघितलं होतं एक वेळेस टीबी आलं होतं तिथे. टीबी, येस. पण आपण एवढा युज करत नाही ना 1000 GB, 2000 GB. आपण 1 GB, 2 GB, 1.5 GB एवढाच आपण युज करतो. ओके. हॅलो टीचर. हा मॅम माझा क्वेश्चन वेगळा होता. हा क्वेश्चन काय होता तू टाईप करून पाठव म्हणजे मला समजेल. ओके. मॅम आता आवाज येतोय का? नेटवर्कमुळे आवाज नव्हता येत मगाशी. हा टीचर मला विचारायचं होतं इथे जे रॅमचा उल्लेख केलेला आहे ना, हम्म तर ती सीपीयू मध्ये जी प्रोसेसरच्या बाजूला रॅमची स्केल असते तर ती मोस्ट ऑफ द ग्रीन किंवा लाईट ग्रीन कलरची असते. तर त्याबद्दलच हा रॅम आहे की वेगळा आहे? म्हणजे आय थिंक सो त्याचा पण फुल फॉर्म जो होता तो असाच काहीतरी होता. ओके ओके, मी सांगते तुला. ओके. कारण मी असं म्हणजे मी त्यावर प्रयोग केलेला सीपीयू ओपन वगैरे करून, तर प्रोसेसरच्या बाजूला 2 ऍक्च्युली 3 असतात पण त्यामध्ये 2 मोस्टली असतात, रॅम आणि रॉम. तर जी रॅम असते ना ती मोस्ट ऑफ द म्हणजे एकदम एखाद्या वेळेस ती एकदम डार्क ग्रीन कलरची असते किंवा क्वचित एखादी लाईट ग्रीन असते. आणि जी रॉम असते रीड ओनली मेमरी, तर तिची जी स्केल असते तर ती मोस्ट ऑफ द नेव्ही ब्लू असते. बट एखाद्या वेळेस क्वचित 1-2% ती डार्क ब्लू असते. तर मी कन्फ्युज झाले की ही आणि ते एकच आहे का? नाही नाही नाही. कारण मॅम इथे कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर आहे ना, आणि ते पण कम्प्युटरचाच एक ओके भाग ओके येतो. हा कारण ते जर ते लाईटचं तर बोलतेस. कम्प्युटर ओके, नसतं. मी तुला डिटेल मध्ये सांगते. हे सर्च करून तुला डिटेल मध्येच सांगते. चालेल?
ओके मॅम. मला फक्त रिमाइंड कर नेक्स्ट लेक्चरला. ओके, येस मॅम. चालेल आदिती? येस मॅम, थँक्यू. ओके, तू फक्त रिमाइंड कर मला नेक्स्ट लेक्चरला. हो मॅम. ऑपरेटिंग सिस्टीम समजलंय? येस टीचर. येस मॅम. येस मॅम. त्यानंतर येस मॅम प्रोग्राम. समजलंय. प्रोग्राम म्हणजे आपण ज्या ऑर्डर देतो, ग्रुप कमांड देतो, त्याच्या ग्रुपला काय बोलायचं? प्रोग्राम. ओके, ज्या काय आपण कमांड देतो, ज्या काय ऑर्डर देतो, त्याच्या ग्रुपला काय बोलणार आपण? प्रोग्राम. त्यानंतर डेटा आणि इन्फॉर्मेशन. डेटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशन इन इट्स रॉ, म्हणजे आपण जे त्यांना फीड करतो तो डेटा, बरोबर? रॉ मटेरियल जे काय आपण सेव्ह करतो, तुमचे रिझल्ट, तुमच्या मार्कशीट, या सगळ्या काय असतात? डेटा, बरोबर? डेटा. जे आपण एक्सेल वर बनवतो, MS एक्सेल मध्ये आपण बनवतो, तो सगळा काय असतो? डेटा. परत आपण गुगल ओपन करताना आपल्या इन्फॉर्मेशन देतो, त्या काय असतात? सगळा डेटा. ओके. हॅलो टीचर. टीचर मला ना गुगल वरून एक डाऊट होता. काय? टीचर काही वेळा आपल्याकडे एका क्वेश्चनचं आन्सर असतं, बट कुणाकुणाला अशी सवय असते की ते कन्फर्म करायचं. मग टीचर जर ते आपण गुगलला सर्च केलं तर मग टीचर त्याच्यावरती आन्सर थोडं कधी कधी वेगळं दाखवतं. मग टीचर कोणतं आन्सर खरं असू शकतं? जे बुक रेफर करायची मोस्ट ऑफ. तर गुगलवर वेगळं कसं? वेगळं म्हणजे काय वेगळं दाखवलं? फॉर एक्झाम्पल म्हणजे टीचर आता मी आपला महात्मा गांधी यांची सपोज मी महात्मा गांधी यांची जन्म डेट जी आहे ती मागवली आणि टीचर मला माहिती आहे की काय, बट कधी कधी ना त्याच्यावरती गुगलवरती वेगळं दाखवतं. ओके. टीचर. तर टीचर असं कशामुळे होऊ शकतं? मी चेक करते एकदा. ओके, असं कशामुळे मॅम होतंय? एकदा सांगू का त्याबद्दल थोडंसं? मला थोडीशी माहिती. कशाबद्दल? हात जागृतीने जो डाऊट विचारला त्यावर. ओके. आय थिंक म्हणजे असं बऱ्याच केसेसमध्ये होतं की फॉर एक्झाम्पल आपण सर्च केलं की शिवाजी महाराजांची उंची किती आहे, तर गुगलला तेवढीच माहिती असते जी की आपण त्यामध्ये किंवा लोक फीड केली त्यामध्ये असेल, प्रोव्हाइड करतात वेगवेगळे प्रोव्हाइड केली असेल, वेबसाईट. बरोबर. हा, तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या इतिहास लेखकांनी वेगवेगळी माहिती शोधली आहे, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी आहे. तर काही याच्यामध्ये त्यांची उंची 5.5 ते 5.8 अशी सांगितलेली आहे. तर काही याच्यामध्ये 5.7 आहे, काही याच्यामध्ये 6 फूट आहे. तर असं म्हणजे वेगवेगळ्या यांनी वेगवेगळी सांगितलेली. तर गुगलला गुगलला गुगल जी वेबसाईट जो प्रोव्हाइड करेल त्यानुसार गुगल आपल्याला काय देतो? इन्फॉर्मेशन देतो. हो. आणि जरा म्हणजे मी 2-3 वेळेस आता शिवजयंतीच्या वेळेस मला ती माहिती हवी होती. तर मी ती सर्च करायला गेले. तर वेगवेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळी येत होती. तर आपण ठरवायचं की आपल्याला कोणतं बरोबर वाटतंय. आणि Yes. मोस्ट ऑफ द आपण जर का बुक्सचा सहारा म्हणजे बुक्सची जर आपण हेल्प घेतली मोस्ट तर ऑफ बुक त्यामध्ये रेफर बरोबर आहे. करायचा. जे रेफरन्स बुक्स असतात मोठे मोठे, मोस्ट ऑफ, तर एखाद्या कुठल्याही मोठ्या माणसाची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मोस्ट ऑफ रेफरन्स बुक रेफर करा. ओके. हो मॅम, म्हणजे ते आपण जसं माहिती प्रोव्हाइड करतो तशी गुगल आपल्याला माहिती देतं. येस. मॅम जी वेबसाईट, ज्यांनी कोणी वेबसाईट बनवली असेल आणि त्या वेबसाईटवर त्यांनी जी इन्फॉर्मेशन टाकली असेल ती इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. मॅम जर आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन आणि खरी जर पाहिजे आहे ना तर आपण AN.com ते पण चांगली मॅम. AN.com AN1. मला ब्रेक होतोय व्हॉइस. मॅम मी असा तर ChatGPT वापर करतो, मग त्याच्याला काही प्रॉब्लेम नाही होणार ना? मॅम मी पण ChatGPT वापरते. ओके. ChatGPT हे न्यू ऍप्लिकेशन आहे ऍक्च्युली AIचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. त्यावर येतात वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन, पण तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटी करण्यासाठी त्यावर डिपेंड राहायचं नाही. ते काय तुमचं गाईड आहे. इट्स लाईक अ गाईड. ओके. त्यातून तुम्हाला काय काय घ्यायचं आहे त्यासाठी येतो ChatGPT. ओके. पूर्णपणे त्यावर तुम्हाला अवलंबून राहायचं नाही.
समजलं? नो मॅम. जर तुम्हाला खरंच कुठला डाऊट असेल तर यू कॅन यूज. मॅम ते Next. फक्त समजून घेण्यासाठी असतं. येस येस. एक डिरेक्शन तुम्हाला जर समजत नसेल काय आहे तर एक डिरेक्शन साठी ते आहे, पण डोंट डिपेंड ऑन इट. ओके. यस मॅम, मी पण जे डाऊट असलं ना तेच ओके. तर आपण पुढे बघायचं किती भाग झाले. कंपोनंट 3 भाग झालेत. मेमरी झाली, प्रोग्राम झाला, ऑपरेटिंग सिस्टीम झाला आणि डेटा अँड इन्फॉर्मेशन. हे 4 काय झाले? कंपोनंट झाले कम्प्युटरचे. तुम्हाला क्वेश्चन पण विचारू शकतात. कंपोनंट, राईट द कंपोनंट ऑफ कम्प्युटर. ओके. तर तुम्हाला काय लिहायचं? मेमरी, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्राम अँड डेटा इन्फॉर्मेशन. 2 मार्क्स साठी वगैरे येऊ शकतं तुम्हाला. ओके. आता सगळ्या एक्झाम, सगळ्यांच्या एक्झाम संपल्या? यस मॅम. येस मॅम. येस मॅम. नो मॅम, आमचं बाकी आहे. टीचर. आता नेक्स्ट जो आहे, हे शब्द तर तुम्ही ऐकले असतील. हार्डवेअर, सॉफ्टवेअर. हार्डवेअरची दुकानं असतात. सॉफ्टवेअर काय असतात माहिती? हार्डवेअर म्हणजे येस मॅम. हार्डवेअर मध्ये पार्ट्स, जे कम्प्युटरला आपण पार्ट्स जॉईन करतो किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आपल्याकडे असतात. टीव्ही जेव्हा आपण करतो, टीव्ही मध्ये जे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात त्याला काय बोलतात? हार्डवेअर. वेगवेगळे जे आतमध्ये डिव्हाइस कनेक्ट केलेले असतात ते काय असतात? हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर जे इनपुट असतात, वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण वापरतो, लाईक MS वर्ड, बरोबर? MS वर्ड, MS एक्सेल, हे काय? ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, कारण आपण ते डेली यूज मध्ये काय करतो? अप्लाय करतो, वापरतो ना, यूज करतो त्याला. त्याला काय बोलतात? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे जेव्हा ऍप घेतो आपण, ऍप म्हणजे काय? ते असतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. काय असतात ते? सॉफ्टवेअर. ओके. तर सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर जे कम्प्युटरला काय देतात? कमांड देतात आणि इन्फॉर्मेशन काय करतात? सप्लाय करतात इनपुट देण्यासाठी. आपल्याला जर रिझल्ट हवा असेल, मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला तुमची जर मार्कशीट बनवायची असेल तर आपण काय यूज करतो? एक्सेल यूज करतो, बरोबर? तुमची मार्कशीट बनवण्यासाठी काय आपण यूज करणार? एक्सेल. MS एक्सेल. एक्सेल काय आहे? तर सॉफ्टवेअर आहे, बरोबर? मग ते आपल्याकडे सॉफ्टवेअर असेल तर आम्हाला इझी होतं तुमची मार्कशीट बनवायला. मग म्हणजेच काय आपण करतो? आपल्याकडे जो डेटा आहे, तुम्ही तुमचे पेपर चेक करून तुम्हाला जे मार्क्स भेटले ते मार्क्स काय करणार? आम्ही एक्सेल शीट मध्ये काय करणार? फीड करणार. एक्सेल शीट मध्ये फिल केल्यानंतर आम्ही त्यांना कमांड देणार की मला याचा एव्हरेज हवाय, याचा एव्हरेज हवाय, एवढे एवढे मार्क्स आहेत, हे एवढ्यापैकी मार्क्स पडले. तर आपण काय करतो? त्याला कमांड देणार. म्हणजे त्या सॉफ्टवेअरला काय देणार? आपण कमांड देणार. कम्प्युटरला आपल्याला कमांड द्यायचे, तर कशाच्या थ्रू आपण कमांड देणार? सॉफ्टवेअर थ्रू, बरोबर? आपल्याला कम्प्युटर हवाय, कम्प्युटरमध्ये आपल्याला एक्सेल शीट बनवायचे, तर कोणता सॉफ्टवेअर लागणार आहे? आपल्याला एक्सेल. वेगवेगळ्या आपल्याला जर रिझल्ट काढायचा असेल तर आपण वेगवेगळे काय करतो? त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करतो. आपल्याला फोटो एडिट करायचा असेल तर आपण फोटोशॉप हे सॉफ्टवेअर डाउनलोड करतो. किंवा आता कॅनवा आहे, कॅनवा आपण काय करतो? डाउनलोड करतो. जे काय करतो? फोटो एडिटिंगचं काम करतं, बरोबर? कॅनवा हे सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करून घेतो. ऐकलंय का तुम्ही कॅनवा बद्दल? नो टीचर. तर हे सगळे काय आहेत? सॉफ्टवेअर आहेत, ज्याच्या थ्रू आपण काय करतो? आपली इन्फॉर्मेशन सप्लाय करतो आणि त्याच्यातून आपल्याला काय करतो? रिझल्ट घेतो, बरोबर? आउटपुट घेतो. आपण इन्फॉर्मेशन त्याला सप्लाय करतो आणि आपण ते सगळं अनालिसिस करून आपण त्यांच्याकडनं काय घेतो? आउटपुट घेतो, बरोबर? त्याला बोलतात सॉफ्टवेअर. आणि हार्डवेअर म्हणजे काय? ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल पार्ट्स आहेत, जे कम्प्युटरमध्ये असतात किंवा टीव्ही मध्ये असतात, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये जे पार्ट असतात छोटे छोटे, लाईक छोटी कुठलीही बॅटरी असेल, हार्ड डिस्क असेल, आपल्या कम्प्युटरमध्ये डिस्क असतात वेगवेगळ्या, ओके, त्याला काय बोलतात? हार्डवेअर. हार्डवेअर. मॅम मी एक थोडी म्हणजे मला एक पॉइंट माहिती आहे, यामध्ये आपण आणि अजून सोप्या पद्धतीने आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर समजू शकतो. सांगू? हा, सांग. मॅम हार्डवेअर मध्ये हार्डवेअर एक अशी गोष्ट आहे जिला की आपण कम्प्युटरला टच वगैरे करून बेसिकली हँडचा आपण त्याला स्पर्श जर केला तर आपण लाईक एखादा पार्ट चेंज करून आपण त्याला हार्डवेअर म्हणजे तो रिपेअर करू शकतो. आणि जे सॉफ्टवेअर असतं त्या सॉफ्टवेअरला आपण इंटरनल आपण काहीतरी आतमध्ये काहीतरी क्रिया करतो. तर त्यामध्ये लाईक विदाउट टच, लाईक आपण रिफ्रेश करतो वगैरे, किंवा डाटा म्हणजे स्टोर असेल किंवा रिस्टोअर करतो वगैरे. तर अशा पद्धतीने आपण त्यांना दुरुस्त करत असतो.
तर Yes, बिना yes. टच करता आपण ज्याला रिपेअर वगैरे करतो तर ते सॉफ्टवेअर असतं आणि हार्डवेअर ज्याला म्हणजे आपण ज्याला टच करतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपण काय करतो, विदाउट टचिंग आपण ते यूज करतो, बरोबर. म्हणून मग आपण काय बोलतो, जी झेरॉक्स आपल्याला भेटते, झेरॉक्स प्रिंट किंवा त्याला आपण बोलतो हार्ड कॉपी, बरोबर. आणि आपल्याला जर कोणी पीडीएफ दिली तर आपण काय बोलतो त्याला सॉफ्ट कॉपी. कारण हार्ड कॉपी जी हार्डवेअर कडनं आपल्याला भेटते आणि सॉफ्ट कॉपी जी आपल्याला सॉफ्ट म्हणजे एखाद्या ऍप थ्रू आपल्याला भेटते, बरोबर. ऐकलं असेल ना, सॉफ्ट कॉपी द्या, हार्ड कॉपी द्या. सॉफ्ट कॉपी म्हणजे आपल्याला ऍप थ्रू, ज्या सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला काय भेटते, जी कॉपी भेटते. आणि हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स प्रिंट या काय असतात, हार्ड कॉपी. ओके. आता इथे बघा काय काय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर दिलेले आहेत, जसे की वर्ड प्रोसेसिंग म्हणजे MS वर्ड आहे, वर्ड पॅड आहे, नोटपॅड आहे. त्यानंतर आपण पॉवर पॉइंट यूज करतो, क्रोम यूज करतो. नंतर गुगल शीट. आपण आता जर आपण कन्व्हर्सेशन करतो तो कोणता ऍप आहे, गुगल मीट. गुगल मीट ऑल्सो, येस, गुगल मीटवर आपण करतो. त्यानंतर गुगल क्लासरूम. जेव्हा कोरोना पिरियड चालू होता तेव्हा जे काय तुम्हाला होमवर्क द्यायचे होते ते गुगल क्लासरूम थ्रू दिले जात होते. ओके. जे तुमचे किंवा असाइनमेंट्स असतील, ज्या काही असाइनमेंट चेक करायचे असतील ते गुगल क्लासरूम थ्रू काय होत होतं, चेकिंग होत होतं. ओके. सो काय काय हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. MX प्लेअर. त्यानंतर ऍडोब फोटोशॉप, मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फोटो जर हे करायचं असेल. त्यानंतर पेंट, झूम ॲप. आपल्याकडे असतो पेंट, बरोबर. हे सगळे काय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. कम्युनिकेशन सॉफ्टवेअर, मेसेंजर, याहू मेसेंजर, स्काईप, बरोबर. कम्युनिकेशन होतं ज्या थ्रू, मेसेंजर थ्रू. त्यानंतर ऍडोब रीडर. झूम. आपण कोणतीही PDF पाठवली तर त्यासाठी WPS ऑफिस म्हणून असतो एक. तर हे काय सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ओके, जे की आपण डेली लाईफ मध्ये काय करतो, अप्लाय करतो. त्याला काय करतो आपण, अप्लाय करतो. समजलं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधला फरक समजला. हार्डवेअर म्हणजे काय, तो डिव्हाइस आहे. हार्डवेअर म्हणजे काय, बाहेरचे कॉम्प्युटर मधले कंपोनंट जे कॉम्प्युटरच्या आतमध्ये आजूबाजूला वस्तू, ओके, ज्याला आपण टच करू शकतो, जे दुरुस्त करण्यासाठी काय करू शकतो, टच करू शकतो. आणि सॉफ्टवेअर म्हणजे जे आतमध्ये असतात, जे आपण विदाउट टच काय करतो, त्यांना दुरुस्त करू शकतो, रिफ्रेश करू शकतो. ओके. जसं आपण ऍप्लिकेशन वापरतो. थोडक्यात तुम्ही ऍप लक्षात ठेवू शकता. ओके. येस मॅम. यस मॅम. येस. बरं, तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून डॉक्युमेंट क्रिएट करता येतो, माहितीये कसं करतात? तुम्हाला येस जर मॅम. एखादं लेटर टाईप करायचं आहे, एखादं लेटर जर टाईप करायचं असेल, माहिती मॅम. हो मॅम. नो मॅम. हो ओके ओके, टीचर, ठीक आहे. तर टायटल तुम्ही वगैरे फर्स्ट काय हो कराल, टीचर नाही. नीट लक्ष द्या. फर्स्ट काय कराल, तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मायक्रोसॉफ्ट वर्ड काय कराल, तुम्ही सर्च कराल आणि त्याच्यावर काय कराल, क्लिक कराल, बरोबर. त्यानंतर तिथे क्लिक झाल्यानंतर हे दिसते तुम्हाला या साईडला, न्यू पेज म्हणून काय येईल, असं ऑप्शन येईल. ओके, असं ऑप्शन येईल आणि तुम्हाला न्यू डॉक्युमेंट तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला न्यू ऑप्शन वर काय करायचंय, न्यू ऑप्शन मध्ये जाऊन फाईल टॅब वर काय करायचं, सिलेक्ट करायचं असतं आणि ब्लँक डॉक्युमेंट. ओके ओके, दिसत नाहीये का तुम्हाला? दिसतंय दिसतंय. दिसतंय पण दिसतंय मॅम, फक्त थोडस ब्लर दिसतंय. त्यानंतर तुम्हाला जे काय मटेरियल, जे काय टाईप करायचे ते तुमच्याकडे पेज येईल. त्या पेजवर काय येईल, ही अशी काय येईल, स्क्रीन येईल आणि त्यावर तुम्हाला काय करायचंय. त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळी व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरला हे करेन, शेअर करेन की नक्की कसं आपण करतो. की ज्यांना माहित नाही त्यांना मी दाखवते की
कसं आपण काय करतो, न्यू पेज कसं घेतो. न्यू पेज वरनं तिथे कोणते कोणते टॅब असतात. वरती होम पेज असतं, होम पेज नंतर असतं तुमचं इन्सर्ट असतं. हे दिसतंय काय बघा, एक ब्लर दिसत असेल तुम्हाला, बरोबर. यस हा मॅम. एक आहे होम पेज, त्यानंतर आहे इन्सर्ट, त्यानंतर आहे पेज लेआउट. होम मध्ये असतं, होम मध्ये तुम्हाला काय करायचंय, होम पेज मध्ये जाऊन तुम्हाला तुमचं लेटर कोणत्या साईज मध्ये हवंय, कोणत्या लिपीमध्ये हवंय, वेगवेगळे फॉन्ट असतात, त्या फॉन्ट मध्ये हवंय. त्यानंतर तुम्हाला त्यांना कोणता कलर द्यायचा लेटरला ते असतं. त्यानंतर इन्सर्ट मध्ये तुम्हाला कुठला शेप हवा असेल, कुठलं पिक्चर त्याच्यात टाकायचं असेल, परत टेबल हवा असेल तर तो त्याच्यात काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं. म्हणजे तुम्हाला नवीन गोष्ट त्याच्यात इन्सर्ट करायची असेल तर ते इन्सर्ट मध्ये असतं. त्यानंतर पेज लेआउट म्हणजे काय, तर पेजला तुम्हाला बॉर्डर द्यायचे का, तुम्हाला पेज आडवं हवंय का उभं हवंय. ओरिएंटेशन असतं, ओरिएंटेशन म्हणजे पोर्ट्रेट किंवा लँडस्केप. पोर्ट्रेट म्हणजे उभं आणि लँडस्केप म्हणजे आडवं. ओके, तर त्या गोष्टी असतात पेज लेआउट मध्ये. नंतर रेफरन्सेस मध्ये असतं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला जर लिंक करायची असेल. त्यानंतर मेलिंग, रिव्ह्यू तुम्हाला ह्या गोष्टी मी दाखवते हवं त्यानंतर. ओके, त्यानंतर व्ह्यू, आपण जे एखादा पिक्चर घेतला असेल त्याला एडिट करायचं असेल त्यासाठी आहे. नंतर इझी डॉक्युमेंट क्रिएटर, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण काय करतो, वापरून आपला डॉक्युमेंट रेडी करतो. ह्याचं मी डेमॉन्स्ट्रेशन बघते. त्यानंतर इन्सर्ट मध्ये किंवा होम मध्येच मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं. मॅथमॅटिकल सिम्बॉल हे तुम्ही पाहिलेत का, सिम्बॉल कधी मॅथ्स मध्ये वगैरे. यस मॅम, खूपदा बघितलेले. हा, हा मॅम. हे सिम्बॉल डिरेक्टली इन्सर्ट मध्ये किंवा होम मध्ये डिझाईन मध्ये इथे केलेले असतात इक्वेशन. ओके, होम पेज वर. आणि हे सिम्बॉल आपण डिरेक्टली इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर हे बघा, होम पेज दिलेलं आहे. हे असं असतं तुमचं होम पेज. हे तुमचं होम पेज आहे, पण ही एक्सेल मधली फाईल आहे, ही वर्डची फाईल नाहीये, ही एक्सेल मधली फाईल आहे. इथे होम आहे, इथे तुम्हाला बी म्हणजे लेटर बोल्ड म्हणजे डार्क करायचं असेल, हा तुम्हाला लेटर तुम्हाला तिरपा करायचा असेल, अंडरलाईन द्यायची असेल, इथून तुम्ही साईज वाढवू शकता. ओके, कलर देऊ शकता. येस, ही बॅकग्राऊंड कलर देऊ शकता त्या सेलला. ह्याला बोलतात सेल. हे जे दिसतात तुम्हाला कॉलम, या प्रत्येकाला बोलतात सेल. CELL सेल. एक्सेल मध्ये आपण जेव्हा हे करतो, कोणतीही शीट बनवतो तेव्हा त्याला सेल बोलतात. ओके, त्यानंतर तुम्हाला लेटर कुठं वरती हवंय, मध्ये हवंय, खाली हवंय, त्यानुसार ह्या गोष्टी काय केल्या जातात, डिझाईन केल्या जातात. ओके, यस मॅम. मायक्रोसॉफ्ट एक्सेल, आपण एक्सेल पण बघू. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सेल आणि डेटाचं मी तुम्हाला हवं तर डेमॉन्स्ट्रेशन बघते, मला भेटते का. ओके, आता आजचा होमवर्क काय आहे तुम्हाला, अजून एक क्वेश्चन द्या डेफिनेशन लिहायची आहे. आणि अजून एक क्वेश्चन लिहून, मेमरीचा पण क्वेश्चन लिहून ठेवा. ओके, मेमरीची इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी आणि रॅम आणि रॉम. ओके, आणि मेमराईज करण्यासाठी तुम्ही एक असा चार्ट बनवा. कसा चार्ट बनवाल, वरती मेमरी लिहायचं, मेमरीला ट्री डायग्राम आपण जशी काढतो ना, तुम्हाला मगाशी मी दाखवली. कोणती मॅम प्लीज दाखवा. हे बघा, ही असा ट्री डायग्राम बनवा मेमरीसाठी. ओके, एक्झॅक्ट अशी नाही पण अशी बनवा. म्हणजे इथे तुमचं येईल मेमरी, मेमरीचे दोन पार्ट, इंटरनल आणि एक्सटर्नल मेमरी. आणि इंटरनल मध्ये काय लिहाल, तुम्हाला रॅम आणि रॉम लिहा. हे एवढं लिहायची गरज नाही, तुम्हाला जे पुस्तकात दिलं तेवढंच लिहायचं, रॅम आणि रॉम. आणि एक्सटर्नल मध्ये एक हे मॅग्नेट, ऑप्टिकल आणि सॉलिड लिहिलं तरी चालेल. आणि मग खाली त्याचे फक्त काय लिहाल, एक्झाम्पल. पण एक्झाम्पल तुम्हाला बुक मध्ये दिले नाहीत तर लिहू नका, फक्त लिहा इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी. आणि इंटरनल मेमरीच्या खाली तुम्ही काय लिहाल, रॅम आणि रॉम. हे तुम्हाला मेमराईज करण्यासाठी फक्त. ओके, आणि बाकी तुम्हाला हे डेटा पूर्ण लिहायचा आहे. की समजलं, 2 क्वेश्चन झालेत आपले.
एक Yes, ma'am. ऑपरेटिंग सिस्टीम आणि एक मेमरी. ओके, समजलं? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. येस मॅम. आणि तुमच्या बुक्स आहेत ना न्यूमरिकल्सच्या वगैरे, सॉरी फॉर्म्युलाचे बुक वगैरे बनवलेले आहेत ना? आता ह्याच्यात काय आपल्याला Yes, फॉर्म्युलाज ma'am. लागणार नाही. बनवले आहे. हा, पण त्या व्यवस्थित ठेवा. यामध्ये आपल्याला काय फॉर्म्युला लागणार नाही, यात फक्त थेअरी आहे, ती समजून घ्यायची. ओके, तुम्हाला काय दिलंय मी वर्क? ऑपरेटिंग सिस्टीम, मेमरी आणि मेमरीची ट्री डायग्राम. ओके, हे 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ओके, बाय. बाय मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. गुड नाईट हॅपी मॅम. हॉलिडे. Bye, ma'am. Good night. Thank you. बाय. बाय मॅम.